भावा प्राजू आहे का नाही एक चांगली मुलगी आहे. संख्या आठवलं का तू? तिनं आपल्याला पुस्तकं दिली आणि ती बी जाऊ दे पप्पू गँगपासून पण वाचवलं आपल्याला तिनं. संख्या आपण चुकतोय का भावा? तिला सांगायला पाहिजे. मधू बोलली ना तसं काय नाही, आपण तिच्याबरोबर बोलायला पाहिजे. होय रे, अरे मला पण समजतंय, पण ती मधू काय बोलली त्यामुळे त्या प्राजूजींना काय वाटलं असेल. हे तिलाच कर त्याला का भावा, काय का नाही रे? होय ही अरे हिच्याबरोबर बोलायचं नाही तिच्याबरोबर बोला नाही, ती असलं सांगायला का ती काय मारा नाही वे. अरे संख्या प्राजू आहे ना हुशार आहे, तिनं नसेल मनावर घेतलं. अरे पण ती घरी सांगणार, त्याचं काय करू? संख्या भावा ती नाही घरी सांगत, तुला लिहून देतो मी. कस काय? अरे म्हणजे मधुला आहे का नाही तुला आवडतोस, त्यामुळे ती काही घरी सांगणार नाही. आणि जरी सांगितलं हे बघ तुला त्रास झाला की तिला त्रास होणार, यामुळे आहे का नाही ती कुणालाच काय बोलणार नाही बघ. आणि असं समजा झालं नाही तर? ही सांगितलं तर सांगितलं, आपण काकू समोर तिला घेऊ आणि ती एकटे, आपण तिघजण आहेत तिघजण. हे तिच्यावर काय कुस्ती ना खेळायची आपल्याला. ए राजा तू का बस र, आपण संख्यासाठी ते पण करणार. संख्या तू बोल र, तू नको काय लोट घेऊ. ए नाही नाही, नको नको, उलट मीच जातो तिच्याकडे आणि तिला सांगतो की मी प्राजूजी संग बोलणार आहे, तू असलं काय मनात आणू नकोस. बरोबर तसं बी चालतंय, पण संख्या प्रेम आहे का नाही आंधळ बी असतं आणि बहिरं बी असतंय बघ. संख्या तू उद्या बोलच. होय. ही संख्या अरे कधी बोलणारच तू, बोल की. अरे असं कसं बोलू, त्याला इशे तर काढू दे की. अरे मग तू काढ की विषय. ए अरे जत्रेला निघालाय वे, चला की पटपट, उचला पाय लवकर. आग मधुबाला यार या की पुढं. आग तुझ्याबरोबर जरा बोलायचं होतं. मग या तुला कायमच बोलायचं असते, क्लास सुटल्यावर तुला काय काम असतं रे, तेव्हा बोलत जा की. अगं हे बघ माझं बोलणं एवढं छान आहे का नाही, मी एखाद्या माणसावर बोललो ना माणसं एकदम कान तृप्त होतात. पण मला नाही ऐकू वाटत, तोंड बंद ठेव जरा तुझं. बरं संख्या बोल तू. संख्या तुला बोलायचंय, काय बोलायचंय? हां हे बरं आहे आपलं, आम्ही म्हणजे शिळा भात आणि संख्या म्हणजे गोड शिरा. वा 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 मधुबाला. ए मग घ्या गप्र जरा तू. संख्या तू बोल. अगं मला नाही काय बोलायचं. ए संख्या रात्री तूच बोलत होता की मला मधुबर बोलायचं आहे आणि तिचाच विचार करत होता की काय रे? होय काय? संख्या माझा विचार करत होता? संख्या काय बोलायचंय तुला? हे बघ आपण लहानपणापासून एकमेकांना ओळखतो, त्यामुळे तू ना तुझ्या मनात आहे ते बिनधास्त बोल. राजा ही जरा वेगळीच बोलायला लागली, मला काहीतरी वेगळीच वाटायला लागली बघ. अगं ते तू भीतोयस का? अगं नाही, अगं मधू आपण तिघं लहानपणापासून सोबत आहे. अगं संगतीच वाढलो, आता क्लासला पण सोबत आहे. अगं चांगले मित्र होतो आपण, तसंच पुढं कॉलेजला पण जाऊ, कामासाठी बाहेर पण जाऊ. तिकडं आपल्या नवीन माणसांसोबत ओळखी होतील, मग त्यांच्यावर मैत्री होईल. अगं तसंच माझी प्राजू बरोबर मैत्री. अगं त्या माझ्याबरोबर बोलायला येतात, मी बोलतच नाही. अगं किती वाईट वाटतं त्यांना, आणि असं एखाद्याला दुखवणं चांगलं आहे का? वाटू दे, काय वाईट वाटायचं नाही तुला ते वाटू दे. संख्या मला ती पोरगी अजिबात आवडत नाही. तिचं सगळंच मला खटकतं. तू अजिबात तिच्याशी बोलायचं नाहीस. आणि तू का रे तिचा एवढा विचार करतोयस? अगं तुला नसणं आवडत तू नको बोलू की. अगं त्यांनी आम्हाला लई मदत केली, त्या पप्पू गँगपासून वाचवलं. म्हणजे तू माझं ऐकणारच नाहीस, तुला बोलायचंच आहे का तिच्यावर? संख्या तू जर तिच्यावर बोलला ना तर तुला माहिती आहे मी घरी सगळं सांगे ना. तू तिच्या घरी गेलेला असते. ए मधुबाला तू नाही काय सांगत, आणि सांगितलं तरी काय होणार आहे? संख्याची आई संख्याला वरडणार आणि बापूंचा आमच्यावरचा विश्वास उडणार, आणि दुसरं काय होणार आहे? आमचा क्लास बंद होणार. आणि हे सगळं कोणामुळे झालं? तुझ्यामुळं. आणि परत मीच काय संख्या पण तुझ्यावर बोलणार नाही. मधू तुला जे सांगायचं ते सांग, आम्ही तिघं बोलणारच. अरे पण काय नाही, चल संख्या जाऊया आपण, चल. खायला काय मागच्या टायमाला जाऊन काय बरोबर काम नाही केलं, असं मारलं की 4 दिवस दुखलं पाहिजे. अरे मारला असतं ना मागच्या वेळेस, पण ती पोरगी आली ना मधी, सगळा चान्स हुकला. पण तू यावेळेस काळजी करू नको, पंटर लोक घेऊन आलोय. पंटर लोक ही तू यांना हलक्यात घेऊ नको, एक एक रगेला घातला. असं
मग या टायमाला कोणी बी मध्ये येऊ दे, थांबायचं नाही हं? आणि हां बेद म्हणा, केस बीस पडले तर आपण बघून घेऊ काय. अरे लिटिल लिटिल भांडणं केस होते वैर. मग लिटिल लिटिल भांडणं करायची कशाला आहेत? अरे होऊन जाऊ दे राडा, बघून घेऊ आपण. पोलीस स्टेशनात ओळख आहे आपली. हां बेदम मारा. तू आता एवढं बोलतोस ना तर होऊन द्या आता राडा. अरे आली बघ ती. हे तयार राहा काय. ए बातकांनो या इकडं. चला रे आईला आजी बाईला आले म्हणले 100% काहीतरी राडा होणार. राडा तर नक्की होणार, पण आधी मला बोलायचं. ए पप्पू तू उगाच काहीतरी डोक्यात घेऊ नका. आम्ही इथं क्लासला आलोय, आम्हाला नाही करायची इथं काय भांडणं. ए गप जाऊ तू, तुला थांब. अरे तू काय करायला लागलाय? धावतो ना तुला, थांब. ही बघ आईला अरे तुला काय घराच्या बाहेर झोपत काय र? सगळा मच्छरनं फोडलाय. ए मूर्खा, अरे मच्छरचा डाग नाही ते, बापाने मारलंय. मागल्या वेळेला परीक्षेत नापास झालतो ना, आणि अजून वन आहेत त्याची. यावेळेस बी तसंच होणार आहे. मग काय शांत बसतोय वय मी, पप्पू डॉन आहे मी, समजलं का? आज तुम्हाला सुट्टी नाही. हे बघ पप्पू, आपण क्लासला आलोय आणि जे झाले ना ते तुझ्यामुळे झालंय. ए बस गप, हे घ्या रे यांना, घ्या रे यांना. तुला काय राडा लावला रे? काय चाललंय? हातात काय घेतलं रे ते? ए पप्पू काय भांडायला लागलाय का तू? थांब तुला काय झालंय? अवसर काय नाही, आता आम्ही चांगलं मित्र झाला ना ते. मग मित्र हां 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 सर. आणि हे पोट का उघडे ठेवलंय? तुला काय वाटतं का 6 पॅक आहेत का तुझ्याकडं? हा बंद करते. हां सर. ए आणि तुम्ही कोण? क्लासमधले तर दिसत नाही तुम्ही, इथं काय करताय? तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देतो आता. थांबा. पोलीस ए पळा. हो सर, तुम्ही काय आम्हाला पोलिसात देणार? पप्पूची लय पळ काय पोलीस स्टेशन मध्ये. याची ओळख? अरे ह्याला गावातलं कुत्रं साधं विचारत नाही आणि तुझी ओळख आहे रे पप्पू. काय अहो नाही सर, हे र गेलाय, याला काय कळतंय? तसं काय नाही सर. तसं काय नाही? हा तसं काय नाही? तुला दाखवतो आता तसं काय नाही. अहो सर तसं सर काय नाही? अरे सर, सर मारू नका सर, सर मारू नका सर. सर सर पप्पाने सांग, पप्पा अरे तुला मारायला तुझ्या वडिलांनी मला टेस्ट झाली, त्याचा रिझल्ट आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. ठीक आहे? आणि जसं मी बोललो होतो त्या रिझल्टवर तुमच्या सगळ्यांच्या पालकांची मला सही पाहिजे. ठीक आहे? कारण त्यांना पण कळेल की तुम्ही इथे येऊन काय गुण उधळताय. काय बापू? हां सर. तर कोणी कोणी या टेस्टसाठी मेहनत घेतली आणि कोणी कोणी जास्त मार्क मिळण्यासाठी शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुलांनो, मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, ते लक्षात ठेवा. आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना तर कष्टाला पर्याय नाही, कष्टाला शॉर्टकट नसतो. ठीक आहे? आणि जर तुम्ही काही लोक जातात म्हणजे शॉर्टकट घेऊन पुढे जातात, पण ते काही काळापुरतेच, पण नंतर ते परत इतक्या वेगाने खाली येतात ना की पूर्ण आयुष्य बरोबर होतं. समजलं? ठीक आहे, चला आपण रिझल्टकडे वळूया. सर मला एक प्रश्न पडलाय. तुला कधी प्रश्न पडत नाही रे. चल बोल. सर निकालावर आई वडिलांची सोडून कोणाची पण सही आणली चालेल? अरे मूर्खा, मी एवढं बोललो तुला, आता तुला काही फरक पडत नाही. मला माहिती आहे तू काय करणार आहे. निकालावर दुसऱ्या कोणाची तरी सही आणणार आणि सरला दाखवणार. हे चाललंय ना डोक्यात? नाही सर, तसं नाही. तू एक काम करायचं, आईची आणि वडिलांची दोघांची पण सही आणायची. कळलं? बस खाली. तर आपण निकालाकडे वळूयात. पहिला नंबर आलाय संकेतचा. संकेत उभा राहा. संख्या भाऊ एक नंबर. आणि दुसरा नंबर आलाय राजूचा. राजू. आणि तिसरा नंबर आलाय तो म्हणजे आपल्या मधूचा. मधू ये पुढे. तर हे तिघजण मेहनत करून आणि अभ्यास करून नंबरामध्ये आलेले आहेत. ठीक आहे? आणि तुम्हालाही वाटत असेल पुढच्या वेळेला तुम्हाला इथे उभं राहायचं आहे, तर यांच्यासारखी मेहनत घेऊन तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. कळतंय?
संख्या शाळेत पण टॉपला होतास भावा, आता क्लासला पण टॉपला जा. मधू तुला एक सांगू का, हां सांग. तू शाळेत ना लय हुशार होतीस. कसं संख्याचा पोरांच्यात पहिला नंबर आणि तुझा मुलींच्यात पहिला नंबर यायचा. पण होय ग क्लासमध्ये डायरेक्ट तिसरा नंबर कसा काय? मधू तू संख्याला किती पण बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलास ना, संख्या काय तसा राहणार नाही. होय मधू, तू ना संख्याला जसा आहे ना तसाच राहू दे. तो लय हुशार आहे आणि तो लय पुढे जाणार आहे. पण असं नको व्हायला, तू त्याच्या मागं संख्या करत बसशील आणि तू राहशील गावात आणि तो होईल मोठा. जसं की आज पहिल्या नंबरवरनं डायरेक्ट तिसरा नंबर आला. मग घ्या, लय बोलू नको, समजलं का? आणि मला हे सगळं सांगू नको, मला समजतं सगळं. बरोबर बोलतोय तो. अगं मधू, माणसाने जसं आहे तसंच राहावं तरच त्याची प्रगती होती. पण तुला काय झालंय तेच समजाना. तूच विचार कर. ए चला रे. संख्या फक्त माझा आहे, संख्यावर माझं प्रेम आहे. मधू जे बोलली ते तसंच असेल तर, आणि संकेत मला खरंच फसवत असेल तर? तर मित्रांनो, कसा वाटला हा एपिसोड? असेच पुढील एपिसोड बघण्यासाठी देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. शेअर करा.